या महिला अधिकाऱ्याचा एका संस्था चालकाशी असलेला संवाद आम्ही काल ऑडिओ क्लिप, त्या संवादाची ऑडिओ क्लिप आम्ही NDTV मराठीवर दाखवली। ही ऑडिओ क्लिप जेव्हा प्रसारित झाली तेव्हा शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे आणि या ऑडिओ क्लिपची आता चौकशी केली जाणार आहे। स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तसं NDTV मराठीच्या टीमला सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कोण महिला अधिकारी या मागे आहे याची तपासणी केली जाणार आहे आणि आता सरकार या महिला अधिकाऱ्याच्या मागे लागलेलं आहे। या महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमकं प्रकरण काय आपण पाहूया। शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरणात NDTV मराठीचं दमदार इन्व्हेस्टिगेशन। NDTV मराठीच्या बातमीची सरकारकडून दखल, तपासाची चक्र फिरली, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन। जे कोणी अधिकारी याच्यामध्ये सामील असतील नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे। शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राची अक्षरशः खैरात वाटली जाते आणि ती वाटता मंत्रालयातले अधिकारी स्वतःचे खिसे कसे भरतायत हे NDTV मराठीनं समोर आणलंय। एखाद्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा हवा असेल तर त्याचं एक रेड कार्डच ठरलंय आणि याची ऑडिओ क्लिप NDTV मराठीच्या हाती लागली आहे। यामध्ये एक महिला अधिकारी दुसऱ्या महिला अधिकाऱ्याला काय सांगते ते नीट ऐका। कंपनीत बसला होता तर परवा दिवशी त्या आधी पूर्वी तोच आलाय वरून, एक गोंदियावाला गेला होता ना, तो 1.5 लाखात करून आलाय। तो जास्त दुखला म्हणतोय पण तो 3 लाख तयारच होईना। आता ते लोक म्हणतात 1 लाख रुपये काय आणून देता मंत्र्याचे, 2-2 लाख रुपये तर कमी दिले पाहिजे तुम्ही एका संस्थेचे। काय एकदम हे खरं नाही त्यांचं। आता कसं होतंय हे बाकीचं पण सगळंच ह्या छोट्या छोट्या संस्थामुळे आमचं मला तर नाच पण नाही भेटत। ह्या मागच्याच आठवड्यात त्या लोकांकडे गेलेलं तर मला तिकडे गेलं ना, तिकडं खाली आम्हाला आलं, मधल्यानेच खाऊन घेतलं। त्यामुळे ते क्लिअर हिशोब द्यायला लागतोय आता त्यांना। त्यात ते बोलले की 1 काय देताय तुम्ही, 2 तरी दिले पाहिजेत वरती, छोटी असली तरी। म्हटलं तर मी आठवड्याला 10 काढेन 2 वाले म्हणले तर त्यांनी परमिशन दिली। सगळीच यादी त्यांना, पण जे छोटे लोक ना ती पण परमिशन आपल्याला करू दिली। काय होतंय ते म्हणतात कुठलं केलेलं बघ, अहो मी तुम्हाला ह्याचे चांगले पैसे मिळवून दिले असते 10-15 मंत्र। माझ्या विश्वास असल्यासारखं होतं की त्यांनी खाली घेतले काय आणि मग आपल्याला कमी आणून देत आहेत म्हणून ते म्हणतात ते पुढेच घेतले त्यांनी, पण त्यांनी कोणालाच दिले नाही। त्याच्यात त्याच्या बरोबर भंडारावाला होता, तो म्हणतोय त्याला 1.5 मध्ये केलंय वरवरती। त्याला समजून सांगून काल आम्ही 2 दिवस तपलो की खाली काहीच केलं नाही त्यांनी, 1.5 परस्पर 2 तरी तुला हे करू। काल तो परत गेला निघून न बोलता, 2 पण करायला होता तयार। माझं नाव येत नाही, शेवटी माझंच येत आहे नाव किती काय केलं तर, म्हणून मग मी पण म्हणते की सगळं करायचं आणि माझाच तोटा। NDTV मराठीनं अल्पसंख्याक विभागाचा हा भ्रष्ट कारभार समोर आणल्यानंतर आता चौकशीची चक्र वेगानं फिरू लागली आहेत। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली झाली आहे। त्यांना दुसरीकडे कुठलंही पद किंवा खातं देण्यात आलेलं नाही, तर सचिव रुचेश जयवंशी यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे। NDTV मराठीनं दाखवलेल्या ऑडिओ क्लिप मधली ती महिला अधिकारी कोण याची सुद्धा आता चौकशी सुरू झाली आहे। अल्पसंख्याक विभागाच्या महिला अधिकारी विशाखा आढाव यांची संस्थाचालकांसोबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे। जवळपास 1,500 ते 2,000 संस्थाचालकांना म्हणजे दर्जा देण्यासंदर्भातली ही चर्चा आणि जवळपास प्रत्येक संस्थेकडून 3 लाख रुपये घेण्याचं देखील त्याच्यात संभाषण आहे। काय या संदर्भात जर का या ऑडिओ क्लिप मध्ये तथ्य असेल, जर का ह्याची शहानिशा केली जाईल, याची चौकशी केली जाईल आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये सामील असतील नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे। त्या पद्धतीनं FDA मधल्या काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा प्रकार तेही मंत्रालयामध्ये समोर आला, तो अतिशय गंभीर आहे। अशा पद्धतीनं लाचखोरांवर कडक कारवाई केली पाहिजे। या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही। या प्रकरणावरून विरोधकांनी मात्र सरकारची कोंडी करण्याची संधी साधली। बघा आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय, तर तसं ते झालेलं आहे, तसंच त्यांचं काम आहे। अल्पसंख्याकचा दर्जा दिल्याचं चर्चा समोर येते ऑडिओ क्लिपमध्ये। आता ते ऑडिओ क्लिप तपासावं लागेल, परंतु आता जे काही परवानग्या देण्यात आलेल्या आहे याची सुद्धा तपासणी आता शासन स्तरावर केली जाते आणि याच्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार।
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर इतक्या घाईघाईनं अवघ्या 5 तासात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाची खैरात वाटण्यात आली. हे प्रकरण आणखीन खोदून पाहिलं तर अशा अनेक शाळांना बोगस अल्पसंख्याक प्रमाणपत्र देऊन मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्याचंच समोर येऊ लागलंय. न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या भाजपचं राज्यातलं हे सरकार आहे. आता एवढे धडधडीत पुरावे एनडीटीव्ही मराठीनं समोर आणल्यानंतर सरकार दोषी अधिकाऱ्यांना तातडीनं घरी कधी पाठवणार याची उभा महाराष्ट्र वाट पाहतोय. विनोद तळेकर, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.